मनोज जरांगे सदावरती आला काय तिकडं? जयश्री पाटील पण सोबत येत वाटतं. तो कोण तायवाडे नावाचा कुत्रा सोडला. मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं जर पूर्ण केल्या तर मी महाराष्ट्र पेटून देईन. मुंगेश साबळीने गाड्या फोडल्या, अटक झाली. तासभरात सुटला, तासभरात, दुसरा तास नाही लागला. एक एक दिवस जात होता. ज्या पुढाऱ्यांनी पिढ्यानपिढ्या मराठ्यांना फसवलं मतदानाकरता, सगळ्या पक्षाचे आले, सगळ्यांनी पाठिंबा दिला. तिथं माझं म्हणणं आहे बुवा, राष्ट्रवादीचा मराठ्यांना पाठिंबा आहे, काँग्रेसचा पाठिंबा आहे, भाजपचा पाठिंबा आहे, शिवसेनेचा पाठिंबा आहे, मनसेचा पाठिंबा आहे. हे पक्ष सांगितले, गट तट तर लईच आहेत. या सगळ्यांचाच पाठिंबा जर मराठ्यांना, तर आरक्षणाचं घोंगडं अडलं कुठं? या सगळ्या पक्षांनी मराठ्यांना सांगितलं पाहिजे, गद्दारांनो, वर्षानुवर्ष तुम्ही मराठ्यांना फसवलं, आता मराठा फसणार नाही. हा मराठा सगळ्या पक्षाला ज्याची त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, सुद्धा सांगतो. घाम फुटला, घाम सगळ्या पक्षांना. लाखो मराठे सराठी अंतर्वालीला येऊ लागले. नुसत्या जाती जातीत भांडणं लावण्याचं काम केलं. सरकारनं मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागण्यासाठी तो कोण तायवाडे नावाचा कुत्रा सोडला. तो तायवाडे म्हणतो, मनोज जरांगेच्या मागण्या सरकारने पूर्ण करू नये. मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं जर पूर्ण केल्या तर मी महाराष्ट्र पेटून देईल. तुझ्या बापाचा महाराष्ट्र करे भाडव्या. शिवछत्रपतीच्या मावळ्याने रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून तलवारीच्या पात्यावर मरण घेऊन फिरत होते. त्यावेळी स्वराज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र पेटवण्याचा तुला अधिकार नाही. स्वतःला स्वयंघोषित ओबीसीचा नेता म्हणून घेतो. आणि मला आज कळालं तोही मराठा आहे, कुणबी मराठा विदर्भातला. तोही मराठा, आम्ही मराठी. तो म्हणतोय मी कुणबी, आम्ही म्हणतोय आम्ही कुणबी. मग आमच्या मराठवाड्यातला कुणबी मराठ्याचा लढा उभा राहिला. विदर्भातला कुणबी मराठ्याचा कुणीतरी सरकारनं सोडलेला कुत्रा मराठ्यांच्या विरोधात भुंकतो. अरे छत्रपतीच्या काळात जे खंडोजी खोपडे होते ना, या छत्रपतींना आड येणारा खंडोजी खोपड्याचे अवलाद हा बबन तायवाडे, हे सुद्धा मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आज मराठ्यांना नेतृत्व मिळालंय. 4-2 कुत्रे भुंकल्याने मराठ्यांना काही फरक पडत नाही. हत्ती चले बाजार, कुत्रे भुके हजार. असं कुत्रे भुंकल्याने काही फरक पडत नाही. मराठ्यांना जो योद्धा मिळाला, मनोज जरांगे पाटलासारखा नेता आणि योद्धा जन्माला येण्याकरता 100 वर्ष जावी लागतात. 100 वर्षात असा एखादाच व्यक्ती जन्माला येतो. तो व्यक्ती जन्माला आला आणि मराठ्यांना नेतृत्व करण्याकरता समोर आला. हे तुमचं आमचं भाग्य आहे. हीच वेळ आहे बांधवांनो या माणसाला साथ देण्याची. हीच वेळ आहे बांधवांनो या माणसाला पाठबळ देण्याची. जर जरांगे पाटलाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिला नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. कारण पुढची पिढी तुम्हाला विचारणार आहे, बाबा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास घडवत होते. सराटी अंतर्वालीत लाठ्या काट्या गोळीबार होऊन रक्तरंजित इतिहास मराठ्यांचा घडला होता. मनोज जरांगे पाटलाला समर्थन देण्यासाठी गावोगावी जागृती मराठ्यांचे मेळावे होत होते. त्यावेळी तुम्ही कुठे होता? पुढच्या पिढीने जर तुम्हाला विचारलं तर अभिमानाने सांगता आलं पाहिजे, मी त्या आरक्षणाच्या जनजागृती मेळाव्यात सहभागी होतो आणि जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होतो. आणि जर तुम्ही आता साथ दिली नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडणं लावण्याचा. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावं. सगळ्या जातीचे लोक मराठ्यांच्या सोबत आहे. अरे सगळ्या जाती सोबत आहे म्हणून तर बौद्ध समाजाच्या माणसानं जरांगे पाटलाच्या विराट सभेला आपलं रानातील त्या ठिकाणी पिकाची नासधूस करून आंतरवालीतल्या सभेला रान मोकळं करून दिलं. सगळ्या जाती सोबत आहे म्हणून तर धनगर समाजाच्या बांधवानं जरांगे पाटलाच्या सभेतला आपलं रान मोकळं करून दिलं. अरे जरांगे पाटलाच्या नेतृत्वाला सगळ्यांनी मान्यता दिली म्हणून मुसलमानाची पोरं मराठ्याच्या आंदोलनामध्ये पाणी आणि मोफत नाश्ता वाटत होती. अरे सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावं, पण सरकारला वाटत नाही. यामुळे जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा तोही डाव फसला. मग सरकारनं तिसरा डाव सुरू केला. हे मॅनेज होत नाही पैशानं, हे भांडत नाही जाती जातीत, मग आता यांना कोर्टात चॅलेंज करू. आणि कोर्टात भुंकणारा एक कुत्रा सरकारनं मराठ्यांच्या विरोधात सोडला.
आतापर्यंत सरकारनं कुत्रे सोडले, पण आता हा जो कुत्रा सोडला खतरनाक आहे बरं का, पिसाळलेला कुत्रा आहे. पाहतो एकीकडं, बोलतो एकीकडं, कमाल आहे भाऊ त्याची. त्याचं वर पाहतं बरं का, अरे मराठ्यांनो तुम्हाला नाही रे भेटत आरक्षण, तुम्ही मागत असलेलं आरक्षण घटनात्मक चौकटीत बसत नाही, कायद्याच्या चौकटीत बसत नाही, नाही भेटत तुम्हाला आरक्षण. मी हे संवैधानिक बोलतोय, जबाबदारीनं बोलतो. अरे हळू बोल जरा. बरं, बोलण्याची काही ट्युनिंग असते, काही लयबद्धता असते. कीर्तनात बोलताना महाराज वेगळी भाषा वापरतात, भाषणात वेगळी वापरतात, फोनवर बोलताना महाराज वेगळं बोलतात आणि गप्पा मारताना वेगळं बोलतात. साधं लॉजिक आहे ना, यात काही विशेष आहे का? तो काही फोनवर तसाच, गप्पा मारताना तसाच, भाषणातही तसाच, मीडियाला बाईट देतानाही तसाच. भाऊ तू वकील झाला कसा हेच आम्हाला कळना. काय विचित्रपणा आहे महाराज. त्याचं ते लयबद्धता, एकाच स्वरात बोलतो महाराज. तू रस्व दीर्घ काय मराठी व्याकरण शिकला का नाही भाऊ तू? अरे नाही रे, नाही भेटत रे तुम्हाला आरक्षण, अरे भेटणार नाही, आणि भेटलं तरी टिकणार नाही. आणि त्या सदावर्तीने ते चष्मा कुठून आणला मला अजून कळालं नाही बुवा. मी लय जत्रा हिंडलो बोला लहानपणापासून. मी जड्याच्या आईला गेलो, मी काळेगावच्या जत्रात दरवर्षी, काळेगावच्या जत्रात मला असा चष्मा भेटला नाही. हिने आणलाच कुठून काय माहिती. काय महाराज, काय विचित्र प्रकार. येल्डिंग करून आणल्यासारखा चष्मा आहे बापर होते, खोटं नाही बोलत नाही. नुसता भुंकण्याचं काम. भाऊ मराठी आरक्षण सरकारकडे मागतात, आरक्षण मागायचं की नाही मराठी ठरवतील, द्यायचं की नाही सरकार ठरवेल, टिकवायचं की नाही कोर्ट ठरवेल. कोर्टाचा सरकारचा आणि मराठ्यांचा हत्तीगांचा संबंध आहे. पण तू कशाला विनाकारण भुंकतो? मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून वकील म्हणून तुझी नेमणूक केली का? तू त्या लायकीचाही नाही, तुझी नेमणूक केली नाही, मराठ्यांचा तुझा काही संबंध, विनाकारण भुंकत असतो ना. मग आमच्या मराठ्यांच्या पोरांचा संयम सुटला. 3 पोरं गेली बा मुंबईत त्याच्या दारापुढं, धाड 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 फोडल्या ना गाड्या. त्याच्या विरोधात बोललो तर पिसाळ्या कुत्र्यासारखा भुंकतो. ज्यावेळेस त्याच्या गाड्या फोडल्या कळालबा वरून आला बा तो खाली. अरे 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 मनोज जरांगे अराजकता माजवतोय, मनोज जरांगेचा मुसक्या आवळा, या मनोज जरांगेला तात्काळ अटक करा. मनोज जरांगे घटनेचा अपमान करतोय, या मनोज जरांगेचा मुसक्या आवळा अटक करा. अरे बडव्या, तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, या मनोज जरांगे नावाच्या वाघाला काय अटक करशील? हे मराठे तुला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मंगेश साबळेने गाड्या फोडल्या, अटक झाली, तासभरात सुटला, तासभरात, दुसरा तास नाही लागला. या मराठ्याच्या नादाला लागू नको तू. काय विचित्र माणसं आहेत महाराज समाजामध्ये. आणि या गाड्या फोडल्याचा परिणाम काय झाला? आदल्या दिवशी म्हणत होता मनोज जरांगेला अटक करा मुसक्या आवळ्या, आणि 14 तारखेच्या विराट सभेला तो काय म्हटला होता माहिती का? मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे मराठे तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहतात. पुन्हा गाड्या फोडल्या, दुसऱ्या दिवशी काय म्हटलं माहिती, लगेच जागेवर आला बुवा. म्हणे मी जत्रा यासाठी म्हटलो, मी गावाकडे जातो, आमच्या गावाकडे महादेवाची जत्रा भरते आणि या जत्रेमध्ये देव असतो. मनोज जरांगे सदावरती आला काय तिकडं? अरे बाबा विषय बदलतो थांब. मी जत्रेत जातो म्हणे, जत्रेत महादेवाचं मंदिर असतं. जयश्री पाटील पण सोबत येत वाटतं. म्हणून मनोज जरांगे देव आहे, म्हणून मी त्यांना देव म्हटलं. जागेवर आला बुवा, पण 2-4 दिवस शांत राहिला, पण कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी 4 दिवस शिल्लक शांत राहिला बा पट्ट्या. पुन्हा 5व्या दिवशी मराठा आंदोलनाच्या विरोधात मी हायकोर्टात जाणार. बो तुला जिथं जायचं तिथं जाय, पण मराठ्यांना आडवा येऊ नको. कारण मराठ्यांना आतापर्यंत जो जो आडवा आला त्या सगळ्या भडव्यांना आडवा करण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मराठ्यांच्या नादाला लागू नकोस. या मराठ्यांना जो कोणी आडवा आला, या मराठ्यांनी आतापर्यंत सांगितलंय, सळसळत रक्त शिवबाचे भक्त आणि कपाळी भगवा टिळा, सळसळत रक्त शिवबाचे भक्त आणि कपाळी भगवा टिळा. आला आलं वादळ कोण अडविलं या वादळा, अरे आलाच कोणी आडवा त्याचा वाजवा मी खुळखुळा. नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो जगाला, शिवबाचा मावळा, शिवबाचा मावळा. सदावर्ते
औरंगजेब नावाच्या बादशहाचे वाट या मराठ्यांनी लावली। अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकट शिवरायांना मारण्यासाठी आला, त्याचा प्रतापगडाच्या पायथ्याला भर दिवसा कोथळा महाराजांनी काढला। शाहिस्ते खानाची गुरमी बोट छाटून जिरवली। चांगल्या चांगल्या नेस्तनाबूत करणारा हा मराठा आहे। तुझ्या सरक्याचा नाश करायला वेळ लागणार नाही। आता तुझ्या गाड्या फोडल्या, मराठ्यांना अडवाला, तुलाही फोडायला मराठे मागे पुढे पाहणार नाही। हे सुद्धा मी या निमित्तानं मराठा बांधवाच्या साक्षीने सांगतो। पिसाळ कुत्र आहे ते, जाऊ दे, त्याला काजळ्याची भाकर नेऊन दे, जाऊ दे। सरकारनं आता मराठ्यांचा विचार केला पाहिजे। हे नॅचरल आहे हो, त्याचं माझं वैरच आहे बा। बस रे बाबा बस। खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचा लढा आता एका योग्य वळणावर आलेला आहे। बांधवांनो, गेल्या 40 ते 45 वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला। कोणी तर जा यार तिकडे, गेले तर सरळ जा, दगड घेऊन जाऊ नका, ते धाड धाड धरते जास्त भुंकन। आता न्याय मराठ्यांना मिळणार आहे। फक्त एकच विनंती असेल गड्यांनो, मराठा समाज हा लढवय्या समाज आहे। आतापर्यंत मराठे लढले। अरे मंगेश कुठं चालला? हां, आतापर्यंत मराठे हे लढले या मातीसाठी। आतापर्यंत मराठे लढले देशासाठी। आतापर्यंत मराठे लढले राष्ट्रासाठी। आतापर्यंत मराठे लढले धर्मासाठी। आतापर्यंत मराठे लढले मातीसाठी। पण आता मराठे लढतात जातीसाठी, आणि जातीसाठी लढणाऱ्या मराठ्यांना कुणीही आडवे येऊ नका। मनोज जरांगे पाटलाला कोणत्याही गोष्टीचा लोभ नाहीये। 1 रुपयाचाही मायाजाळ त्यांच्या भोवती फिरत नाहीये। 1 रुपयाचाही लोभ त्यांच्या जीवनात कधी त्यांनी केला नाहीये। 10 वर्ष झाले जरांगे पाटलांना मी जवळून पाहतोय। 1 रुपयाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेनं मी काम केलंय। मोटरसायकलवर फिरून समाजाचं संघटन केलंय। मोटरसायकलवर फिरून समाजाची जागृती वर्षानुवर्ष केली। वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नसताना जरांगे पाटील समाजासाठी फिरले, ते मी माझ्या डोळ्यानं पाहिले। दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन समाजासाठी जागृती केली, ती मी माझ्या डोळ्यानं पाहिले। अंगावर फाटके कपडे असताना फक्त समाजाची तळमळ घेऊन समाजासाठी फिरले, ते मी माझ्या डोळ्यानं पाहिले। अरे स्वतःच्या बायकोला वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात रोजाने पाठवलं, पण समाजाचे इमाने इतबारे 22 वर्ष काम केले, ते मी माझ्या डोळ्यानं पाहिले। म्हणून 22 वर्षानंतर या माणसाचं नाव कुठेतरी नावारूपाला येतंय। सराटी अंतरवालीत लाठी हल्ला झाला आणि मनोज जरांगे पाटील एका दिवसात महाराष्ट्रात गाजले। एवढा सोपा आणि साधा हा प्रवास नाही, तर त्या पाठीमागे 22 वर्ष केलेला संघर्ष। बांधवांनो, कोणाला सहज पदरात काही मिळत नाही। कुछ पाने के लिए कुछ खोना पडता असं म्हटलं जातं। त्या माणसानं फार मोठा त्याग आपल्या जीवनात केला। स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं। घरातील 3-4 लेकरं हेच फक्त माझी लेकरं नाहीत, तर महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांची लेकरं ही माझी लेकरं आहे। याच बांधिलकीतून आणि याच सामाजिक जाणीवेतून त्या माणसानं 22 वर्षाचा कार्यकाल आतापर्यंत खर्ची घातलेला आहे। पण जरांगे पाटील, आपण आतापर्यंत 35 आणि काल सोडलेलं 36वं उपोषण केलं। आपण आतापर्यंत केलेलं समाजासाठीचं योगदान, आपण समाजासाठी आतापर्यंत केलेला त्याग, आपण समाजासाठी निस्वार्थी भावनेनं आतापर्यंत दिलेलं योगदान महाराष्ट्रातील मराठा समाज विसरलेला नाहीये। म्हणून तुमचं नेतृत्व मान्य केलं। हे मराठे कोटीवाल्याला नाही, तर गाठीवाल्याला आणि फाटक्या कपड्याच्या माणसाला सुद्धा नेतृत्व म्हणून मान्य करतात। हे तुमच्या माध्यमातून जगाला या मराठ्यांनी दाखवून दिलं। पण एक सांगेल पाटील, तुमच्या महाराष्ट्राला गरज आहे। तुमच्या महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांना गरज आहे। तुम्ही या कोट्यावधी मराठ्यांचे नेते आहात, नेतृत्व आहात, दैवत आहात। या मराठ्यांच्या नेतृत्वाला आमची विनंती असेल, आम्हाला यावर्षी आरक्षण मिळायचं, पुढच्या वर्षी मिळालं तरी चालेल। ते म्हणतात ना 2 जानेवारी द्या। 2 जानेवारी म्हणजे 2024 गेलत ना पुढच्या वर्षीवर।
पाटील, यावर्षी आम्हाला मिळणार आरक्षण आजच्या वर्षाला मिळत तरी चालेल, पण तुमच्यासारख्या योद्ध्याच्या समाजाला गरज आहे. तुम्ही आता उपोषण करू नका, तुम्ही आता उपोषण करू नका. मराठा बांधव तुम्हाला हात जोडून विनंती करेल, इथून पुढे आमरण उपोषण करू नका. साखळी उपोषण सालभर करू, तुम्ही सांगाल तर आम्ही माघार घेणार नाही. पण पाटील, आपण कठोर उपोषण करू नका. आपण उपोषण आत्तापर्यंत 36 केली, हेच फार मोठं योगदान आहे. इथून पुढे आत्तापर्यंत तुम्ही गांधीजीच्या मार्गानं, अहिंसक मार्गानं उपोषण करत होता. आता गांधीजी होऊन जर आम्हाला सरकार न्याय देत नसेल तर आमच्या पोरांना भगतसिंग आता व्हावं लागेल आणि आमच्या पोरांना राजगुरू सुखदेव होऊन या मराठा आरक्षणासाठी क्रांती करावी लागेल. हे सुद्धा आम्ही पाटलांना या निमित्तानं सांगतो. पाटील, ज्यावेळी गांधी बनून न्याय मिळत नाही त्यावेळी सुभाषचंद्र बोस व्हावं लागतं आणि मराठ्यांच्या पोरांवर आता सुभाषचंद्र बोस होण्याची वेळ आलेली आहे. सरकारनं जर आमच्या भावनांचा विचार केला नाही, सरकार म्हणतं भावनेला कोर्टात महत्त्व नाही. पण तुमच्याकडं आहे ना, भावनेला महत्त्व नाही, धर्माला महत्त्व नाही, श्रद्धेला महत्त्व नाही. तुम्ही म्हणता, आम्ही म्हणतो जरांगे पाटलावर आमची भावना आहे. मग ते म्हणतात कोर्टात भावना चालत नाही. मग राजकारणात कशी श्रद्धा आणि भावना चालते? हर हर मोदी कसं चालतं? तुमची भावना कशी घराघरात तुम्ही पेरता? आमच्या मराठ्यांच्या भावनांचा विचार सरकारने करावा. कोण वकील लावायचे ते लावा, काय समित्या नेमायच्या ते नेमा. तुम्हाला संधी 24 डिसेंबरपर्यंतची. 24 डिसेंबरपर्यंत हा मराठा शांत राहील. मराठ्यांच्या नेतृत्वाने, दैवताने दिलेला शब्द पाळून मराठे शांत राहतील. पण 24 नंतर कोणताच मराठा ऐकणार नाही आणि मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र पेटून निघाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर सरकार अजून एक पाऊल उचलायला लागलं. त्यांचेच लोक पाठवले, त्यांच्याच आमदाराचे घरं पेटून दिले. त्या गेवराई तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये माजलगावच्या प्रकाश सोळंकीचं घर जाळलं, बीडच्या आमदाराचं संदीप क्षीरसागरचं घर जाळलं, मराठ्यांनी घरं जाळले म्हणे. ज्यावेळी पोलिसांचा रिपोर्ट पुढं आला ना, दुसऱ्या समाजाची लोक सापडली त्यात. अरे मराठे हे पाठीत खंजीर खुपसणारे नाही, मराठे हे पाठीमागून वार करणारे नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला आग पेटी देता, माचीस देता. तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात आगी लावण्याचं काम करता आणि मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम करता. मराठे कुणाचे बंगले पेटवत नाही. तुमचे बंगले पेटून काय वेळ प्रसंगाला तुम्हाला पेटवतील मराठे. असे बंगले पेटवणारे मराठे नाही. तुम्हाला फक्त गावबंदी केली, तुमच्या नाकात दम सुटलेला आहे. मराठ्यांच्या पोराने प्रत्येक पुढाऱ्याला गावात प्रवेश बंदी केली, सांगितलं. तुमच्या गावात लावलं का बॅनर? लावला ना? 12 सप्टेंबरला लावला का? गावबंदी, राजकीय पुढाऱ्याला गावबंदी केली पाहिजे. हे बॅनर निवडणुकीपर्यंत ठेवा. निवडणुकीच्या अगोदर बॅनर काढू नका. राजकीय पुढाऱ्यांना गावात बंदी केली म्हणजे राजकीय पुढाऱ्यावर मराठ्यांच्या पोरांनी केलेले उपकार आहे. उपकार कसे? त्यांना गावात येणं बंदी केली, हे उपकार झाले. मराठ्यांच्या पोरांनी उपकार केले म्हणून गावात येणं बंद केलं. जेव्हा मराठ्यांचे पोरं उपकार करायचे बंद करतील ना, या पुढाऱ्यांना घराच्या बाहेर सुद्धा त्यांच्या निघू द्यायचे नाही. ती वेळ पुढाऱ्यावर येऊ नये असं वाटत असेल तर सरकारच्या सर्व पक्षाच्या, विरोधी पक्षातल्या सगळ्याच नेत्यांनी एकत्र बसा, गळ्यात गळे घाला आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. असे तुम्ही विरोधातले सत्तेत जाता आणि सत्तेतले विरोधात जाता. विचार जुळत नाही तर युती करता आणि आघाडी करता. इकडच्या तिकडं पळता. सकाळच्या 5:05ला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होता. मागच्या वेळेला उपमुख्यमंत्री पद असंवैधानिक होतं म्हणणारे कधी कधी राज्याला उपमुख्यमंत्रीच नाही, कधी कधी 2-2 उपमुख्यमंत्री. हे सगळं तुम्ही करता. असं करत असताना कधीतरी तडजोड करा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर घ्या. मराठ्यांची लेकरं मरायला लागली, हे तुम्हाला आता विचार करावा लागेल. एकमेकाला दोष देऊ नका. तुम्ही सगळे एकाच माळीचे मणी आहे, सगळे पक्ष एकाच माळीचे मणी आहे. माझा एक मित्र परवा म्हणे, महाराज 5 बोटं सारखे नसतेत. म्हटलं 5 बोटं सारखे नसतेत, पण ही म्हण आणि हा दृष्टांत पुढाऱ्याला लागू होत नाही. पुढारी आणि पक्ष 5 बोटं सारखे नसते असं जर तू म्हटलं असलं, म्हटलं जे हे पुढारी 5 बोटं सारखे नसतात, पण जेव्हा खायचं असतं ना ते 5 एकत्र होतात. हे पुढारी आणि पक्ष अशा पद्धतीचे आहेत. म्हणून कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याच्या पाठीमागाचा पळू नका.
आतापर्यंत त्या पुढाऱ्यांना सांगा बाबा, आमच्या मायबापाचं आम्ही ऐकलं नाही पण तुमचं ऐकलं. शेतातले कामं सोडून दिले, घरातले कामं सोडून दिले, तुमच्या मागं पक्षाचा झेंडा घेऊन फिरलो. आता आमच्यावर वेळ आली, तुम्ही घराचे दरवाजे बंद करता. ऐका, कोणत्याही पक्षाच्या पाठीमागं आरक्षण भेटेपर्यंत फिरू नका. त्यांना सांगा आता फक्त एकच मिशन आणि मराठा आरक्षण. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत चुलीत गेले पक्ष, चुलीत गेले नेते, तोपर्यंत एकच मिशन मराठा आरक्षण. आणि तोपर्यंत त्यांना सांगा आमचा नेता एकच, मनोज जरांगे पाटील. ते सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण. त्यांच्या शब्दावरती आंदोलनाची इथून पुढची दिशा ठरणार आहे. तरी एवढं सांगून एखादा पुढारी आलाच, म्हटलं धर माझा झेंडा पक्षाचा तुझ्या हातात. झेंडा हातात घ्यायला नाही म्हणायचं नाही पोरो. पुढारी पक्षाचा झेंडा घेऊन आला तर झेंडा हातात घ्यायचा बरं का. झेंडा हातात घ्यायचा, उलटा करायचा आणि तो दांडा घेऊन त्याच्या मागे लागायचं. हरामखोरा, किती दिवस फसवतो रे आम्हाला. आतापर्यंत हेच काम आम्ही तुमचे केले. 10 पिढ्याची संपत्ती पुरेल एवढी तुम्ही कमवून ठेवली आणि आमच्यावर लढायची वेळ आली तरी तुम्ही विचार करत नाही. म्हणून आता आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. एकत्र जसा मराठा समाज आला, एकत्र आला, राहिले साहिले सगळे एकत्र यायचे, एकीची वज्रमूठ दाखवायची आहे. सरकार आपल्याला आरक्षण देणार, 100% देणार. जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. पाटलांनी आजच घोषणा केली बा, राहिलेल्या गावाचे दौरे मी करणार. पुन्हा यांच्या झोपा उडाल्या. हे आपल्या मतदारसंघात येतो का? येणार, येणार. प्रत्येकाची वेळ येणार, तुमच्या प्रत्येकाची वेळ येणार आणि प्रत्येकाच्या छाताडावर मराठी बसणार. एकेकाचं सुरू झालेलं आहे. म्हणून याच्या पाठीमागं अनेक सरकार आली, कोणत्या सरकारनं मराठ्यांचा न्याय दिला नाही. 50-55 वर्षात राज्यात ज्यांनी सत्ता गाजवली, या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना मराठ्यांचा पुळका कधी आला नाही. भारतीय जनता पार्टीनं तो लाट घेऊन आला बाबा. भाई और बहनों, मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. तू का महात्मा गांधी आहेस का बाबा? तू का सुभाष चंद्र बोस आहे? त्या दाढीवाल्या बाबाच्या भाषणाला म्हणून देशामध्ये राजकीय क्षेत्रात परिवर्तनाची लाट आली. त्या बाबानं सांगितलं हिंदू खतरे में है. लगेच आम्ही जय श्रीराम म्हणून हिंदू खतरे में म्हणून मोदी मोदी मोदी, हर हर मोदी, घर घर मोदी, नमो 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 नमो. शिवछत्रपतीचा आशीर्वाद, चला देव मोदीला साथ. आम्ही महाराज लोकांनी, तुमचं कशाला सांगू, आमच्या महाराज लोकांनी रामकृष्णारी जप करायला सोडून मोदीचा जप केला हो 2 वर्ष. महाराज लोकांनी कीर्तनात राम कृष्ण हरी सोडून देऊन मोदीचा प्रचार केला हो. आणि ज्यावेळी मोदी साहेब तुम्ही मोदी लाट तयार करत होता, महाराष्ट्रातील मराठ्यांची लेकरं तुमचा प्रचार करत होते, त्यावेळी महाराष्ट्रातील मराठी हिंदू होते. आणि आता आमच्या मराठ्यांच्या गरीब पोरांना आरक्षण मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. आता आम्ही हिंदू नाहीत का? म्हणजे फक्त मराठ्यांच्या पोरांचा कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी वापर तुम्ही करून घेतला. पण मराठ्यांची लेकरं आज आत्महत्या करत आहेत आरक्षणासाठी. त्यामुळे मराठी लेकरांच्या, या हिंदू मराठ्यांच्या लेकरांच्या आत्महत्या होत असताना सुद्धा तुम्हाला दिल्लीतून एक शब्दही मराठ्यांसाठी बोला वाटत नाही. या मराठ्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं. हे मराठी तुम्हाला डोक्यावर खाली आपटायला सुद्धा मागं पुढे पाहणार नाही. हे सुद्धा मी या निमित्ताने सांगतो. ते दाढीवाले बाबा शिर्डीत आले, एखादा शब्द मराठ्या बाजून बोलायचा. जरांगे पाटलाची धावती भेट तरी घ्यायची. आपल्या तासभराच्या भाषणात एखादा शब्द आरक्षणाबद्दल बोलायचा. काहीच बोलले नाही. पोरांनो, वर्षानुवर्ष ज्यांचा आम्ही गुलामी केली, त्या सगळ्या नेत्यांनी आमचा वापर केला, त्या सगळ्यांनी आपली घरं बंद केलेली आहे. आता आपल्यासाठी आपला गरिबाचा वाली रस्त्यावर उतरलेला आहे. एसीच्या बंगल्यात आणि एसीच्या गाडीत बसून शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी मायबापाच्या लेकराचं त्या भावना एसीतल्या लोकांना कळणार नाही. गरिबाच्या भावना गरिबालाच कळतात. याच जाणीवेतून आपला गरिबाचा योद्धा तयार झाला.
आणि मनोज जरांगे पाटील नावाचा असा योद्धा आता मराठ्यांना मिळाला, ना भूतो ना भविष्यती. छत्रपती शिवरायानंतर मराठ्यांना एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल तर फक्त मनोज जरांगे पाटलांनी, हे सुद्धा विसरता कामा नये. बरं, हे मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी मराठे एकत्र येतात. सरकारनं अनेक पर्याय वापरले. पहिला पर्याय वापरला, मनोज जरांगेंना आपण मॅनेज करू. हा काय 2 एकरवाला माणूस आहे, फाटक्या कपड्याचा माणूस आहे, या माणसाला आपण मॅनेज करू. मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. कोपऱ्यात चला म्हणे बाजूला. त्यांनी सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो, कानातही कुजबूज करू देत नसतो. सगळ्यांना माघारी पाठवलं. पर्याय फसला. हा योद्धा मॅनेज होत नाही. चांगले चांगले चाणक्य त्या ठिकाणी आले उपोषण सोडायला, आमच्या योद्ध्याने ऐकलं नाही. दुसरा पर्याय वापरला, जाती जातीत भांडणं लावायचा. त्याचं कारण समोर आलं. पोरांनो, त्याच दिवशी ज्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री येणार होते त्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये 3 माणसं होते. एक ठाण्याचे काका होते, दुसरे बारामतीचे दादा होते आणि तिसरे नागपूरचे मामा होते. कळलं तुम्हाला? ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका, बारामतीचे चकाचक दाढी करून आलेले अजित दादा आणि नागपूरचे देवेंद्र मामा. तिघं आरक्षणासंदर्भात चर्चा करायला चालले होते. सहज बोलत चालले होते बिचारे. आणि जी माणसं सहज बोलतात ना ते शब्द पोटातले असतात, आणि जे ठरवून बोललं जातं ना ते शब्द ओठातले असतात. मान्य आहे ना तुम्हाला? ठरवून बोललं की शब्द पोटातले, ठरवून बोललं की ओठातले, सहज बोललं की पोटातले. हे तिघे आरक्षणाच्या संदर्भात पत्रकार परिषद घ्यायला चालले आणि चर्चा करत चालले होते. तेवढ्यात काका म्हणतात, आपलं काय बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. लगेच दादा म्हटले यस. लगेच मामा म्हटले माईक चालू आहे. काका दादा मामाचा हळूच बोललेला संवाद माईकमध्ये रेकॉर्ड झाला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याच्या मोबाईलमध्ये पोहोचला. आणि याच व्हिडिओने एवढी दहशत तयार झाली, राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पळावं लागलं. ही मराठ्यांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद आहे. आता त्यांनी पुन्हा शब्द दिला, तुम्हाला आरक्षण देऊ. साहेब, आरक्षण द्यावंच लागेल तुम्हाला. तुमच्या छाताडावर बसून मराठी घेणार आहे. पण जर नाही दिलं, तुम्ही जसं म्हटलं आम्ही बोलून मोकळं होऊ, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत तुम्ही आरक्षण देऊ नका. येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या सगळ्या पक्षाला हे मराठी कोलून मोकळं झाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा मी या निमित्ताने सांगतो.